राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनात आरोपांच्या फैरी झडत होत्या. या अधिवेशनात एक व्यक्ती होती जिने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. एकाच प्रकारची 100 पत्र छापली आणि विधिमंडळामध्ये कोणत्या जागेवरून ही पत्र भिरकावल्यावर सगळीकडे फेकली जातील याचा अंदाज घेतला. अधिवेशनाचा प्रश्नोत्तराचा तास संपला. अनेक बड्या आणि मातब्बर नेत्यांची तिकडे उपस्थिती होती. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली तशी ती व्यक्ती दालनाच्या कडेला जाऊन पोहोचली आणि सोबत आणलेली पत्र भिरकावत पाथर्डी तालुक्याला न्याय द्या अशी मागणी केली. इतकंच नाही तर त्या व्यक्तीने प्रेक्षक दालनातून विधानसभेत येण्या जाण्याच्या रिकाम्या जागेत उडी मारण्यासाठी कठड्यावर चढण्याचाही प्रयत्न केला, पण पोलिसांकडून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती राज्याच्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये झळकली आणि त्यांच्या या वेगळ्या आंदोलन स्टाईलची त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नोंद घेतली. पाथर्डी तालुक्याला या व्यक्तीमुळे वीज मिळाली. ती आंदोलन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पाथर्डी तालुक्याचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे हे आहेत. ढाकणे हे पंचायत समितीपासून जिल्हा परिषद 4 वेळेस आमदार आणि खासदार म्हणून लोकसभेवर निवडूनही गेले होते. याच बबनराव ढाकणे यांचे आज वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. पाथर्डी हा तालुका ऊस तोडणी कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि बबनराव ढाकणे यांची ऊस तोडणी कामगारांचे नेते अशी ओळख होती. कोण आहेत बबनराव ढाकणे? त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. पाथर्डीतील हिंद वसतिगृहामधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. यशवंतराव चव्हाण यांच्या भगवानगड दौऱ्याने ते प्रभावित झाले आणि 1958 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री आणि बांधकाम खात्याचं मंत्रिपदही त्यांनी भूषवलं. केंद्रातलं ऊर्जा राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं. जनता दल, काँग्रेस, शेतकरी विचार दल, राष्ट्रवादी काँग्रेस अशी त्यांनी पक्षांतर केली आहे. ढाकणे हे वंजारी समाजातून येत होते, त्यामुळे महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वंजारी समाजाचे नेते कोण असा प्रश्न विचारला तर आपसुकच बबनराव ढाकणे यांचं नाव येतं. पण ढाकणे यांनी स्वतःला वंजारी समाजापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच काम केलं. बबनराव विरुद्ध गोपीनाथ मुंडे संघर्ष भगवानगडचा. 1951 सालापासून यशवंतराव चव्हाण यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्याला सुरुवात केली. 72च्या दरम्यान जसजशी ऊसतोड कामगारांची संघटना मजबूत झाली तसतशा दसऱ्याच्या दिवशी त्यांनीही भगवानगडावर येण्याची परंपरा सुरू केली. बबनराव यांची त्यावेळी ऊस तोडणी कामगारांचे नेते अशी ओळख होती. तसंच भगवानगडवरील महंत भीमसिंह बाबा यांच्या सोबतही त्यांचे निकटचे संबंध होते. पण 1993ला वारं फिरलं. वंजारी समाजामध्ये आणि ऊसतोड कामगारांमध्ये एका नेत्याची हवा वाढत चालली होती. ते नेते होते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे. वंजारी समाजातील तरुणांनी भगवान सेना नावाची सेना स्थापन केली होती. मूळची विद्यार्थी संघटना असलेल्या या सेनेला राजकीय स्वरूप आलं. याच काळात गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्ष नेते होते. तेव्हा भगवान सेनेने मुंडेंना पाठिंबा दिला आणि शरद पवारांचे समर्थक असल्यामुळे ढाकणेंचा निषेध केला. त्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात ढाकणेंना विरोध तर झाला, पण आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे त्यांना या दसरा मेळाव्यात बोलू दिलं नाही. त्यांना अपमानास्पदरित्या गडावरून उतरावं लागलं. तेव्हापासून भगवानगडावर गोपीनाथ मुंडेंनी हा वारसा पुढे चालवला आणि ढाकरे हे बॅकफुटवर आले. आज पाथर्डीमध्ये ढाकण्यांची सत्ता नसली तरी पाथर्डीमधल्या मातब्बर घराण्यांमध्ये ढाकणे हे नाव घेतलं जातं. आज पाथर्डीच्या याच संघर्ष योद्ध्यामुळे पाथर्डीच्या अनेक आयुष्यांना उजाळा मिळालाय, हेही तितकंच खरं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.